आणि ती फार मोठी दिला आहे. त्यामुळे त्यांचं ते सुद्धा भेट झाली, बोलणं चालणं झालं आणि बाबाजींनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काटेलला महाशिवरात्री करता जमत असेल तर या म्हणे. सर्वच भक्त लोकांना बाबाजी सांगत असतात, पण त्यांना सांगितलं हे विशेष आहे कारण की तो वेगळा याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे, वेगळ्या वेळेवर वेगळ्या अवस्थेमध्ये सांगण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने बाबाजींचा तो शेवटचा वेळ ब्रीच कँडी हॉस्पिटल मधला निघाला व आमच्या गाड्या खाली तयारच होत्या आणि गाडी तयार, दोन्ही मोठ्या गाड्या गेलेल्या होत्या, एक छोटी गाडी मोठी गाडी दोन्ही गेलेल्या होत्या. त्या गाडीनं सजवलेलं होतं फुलांनी आणि सगळं म्हणजे भक्तगण सगळ्यांच्या बरोबर एक छोट्या प्रकारे छोटीशी मिरवणूकच निघाली. जणू काही लोक पाहतच होते रस्त्यावरची की हे काय आहे बॉ. आणि ब्रीच कँडी हॉस्पिटल मधला जो मैदान आहे तो सगळा भरून निघालेला होता. इतकी भक्त लोकांची गर्दी झाली की बॉ काय चालू आहे काय नाही, लोकांना कुतूहल निर्माण झालं ते पाहण्यासाठी. आणि ते पाहत पाहत बाबाजी आलिशान आमच्याकडे आमच्यामध्ये आज सुखरूप पोहोचले. असे बाबाजींचा एक थोडक्यात म्हणजे ऑपरेशनचा सारांश झालेला आहे आणि बाबाजी आज आमच्या मधात उपस्थित आहे असे बोलू. सेवा करणाऱ्या पुष्पाताई, सुशीलाबेन, देवीताई, भाऊ अनेक भक्त म्हणजे भक्त त्याच्यामध्ये सर्वांची श्रद्धा समान, कोणाची कमी नसते कोणाची जास्त नसते, सर्वच भक्त. हे सांगताना एक नवल वाटलं जे मी आता सांगितलं पाहिजे की आम्ही आणि आपणही डॉक्टरनी रोग्याची तपासणी करताना पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. डॉक्टरनी ऑपरेशन केलेलं पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण भक्त डॉक्टर राठोड हे नुसते डॉक्टरच नव्हे तर ते उत्तम कॉमेंटेटर आहेत. आठवरेखा हाल ज्याला म्हणतात त्या प्रकारचं गेल्या 1.5 वर्षाचं चित्र सगळ्याच भक्तांना सगळ्याच रसिकांना अनुभवायला मिळालेलं नव्हतं. जे त्यांनी प्रत्येक बारीक सारीक 1.5 वर्षाचा इतिहास 1.5 वर्षाच्या घटना आपल्या समोर अशा रीतीने इतक्या उत्स्फूर्त रीतीने डॉक्टर राठोड साहेबांनी सांगितल्या की ते केवळ डॉक्टरच नव्हे भक्तच नव्हे तर उत्तम प्रकारचे कॉमेंटेटर. कॉमेंट्री आपण क्रिकेटची कॉमेंट्री ऐकलेली आहे, कोणत्याही समारंभाची कॉमेंट्री ऐकलेली आहे, पण आता त्यांनी जितकं उत्स्फूर्तपणे 1.5 वर्षाचं हे सांगितलं ते ऐकून की मला सांगावंसं वाटलं. त्यानंतर आता मंगलनी सांगितल्याप्रमाणे की बाबांनी आठवण केली होती आणि मला म्हटले साहेबांना निरोप दिला का. साहेबांना निरोप डायरेक्ट मी देऊ शकलो नाही. सुरुवातीला मी PA ला दिल्लीला. त्यानंतर त्यांना मिळाला की नाही की याची खातरजमा करण्यासाठी पुन्हा साहेब आणि आमच्या वहिनी साहेब आल्या. वहिनी साहेबांना विचारलं तुम्हाला निरोप मिळाला का. नाही काका निरोप एखाद्या वेळेला हे PA लोक तुम्ही पण PA राहिलेले आहात, एखाद्या वेळेस देतात एखाद्या वेळेस विसरतात किंवा आम्ही एवढे बिझी असतो की आम्ही काही दोष देणार नाही. पण मी म्हटलं बाबांचं ऑपरेशन झालेलं आहे. तर म्हणजे कुठे आहेत बाबा. तर म्हणजे ICU युनिटमध्ये. ICU युनिटमध्ये आपण जाऊन तिथं तकलीफ देणं बाबांना आपल्यालाही बरं वाटतं, बाबांना देखील काहीतरी बरं वाटेल आणि अशा वेळेला आपण डॉक्टर लोकांचं ऐकलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. आणि मी तुमचा निरोप निश्चितपणे साहेबांना देते असं वहिनींनी सांगितलं. आता मी स्वतःही म्हणजे इथं ज्या 2-3 वेळेला साहेब आले त्यावेळेला माझी देखील साहेबांची गाठ पडलेली नाही. कारण काय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचं जे सगळं काही घोळ चालू होता, नाटक चालू होतं किंवा काय जे असेल तर त्या ह्याच्यामध्ये माझी फक्त वहिनींची भेट होत असायची, माझी आणि साहेबांची कधीही भेट होऊ शकलेली नाही. हे माझं एक सांगण्याचा उद्देश. तर आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर राठोड साहेबांनी की सगळ्यांनाच प्रचिती आली असेल आपापल्या परीने की एवढे मोठे डॉक्टर भट्टाचार्य की साधारण तपासण्यासाठीची देखील जी काय फी असते
ती देखील म्हणजे त्यांनी घेतली नाही. ऑपरेशनचं हे म्हणजे बाबांनी एक प्रकारचं खरं म्हणजे चमत्कारच करून दाखवलेला आहे. यापेक्षा मी अधिक काय सांगणार. ज्या ज्ञानेश्वर हे विश्वचे माझे घर अशा प्रकारच्या जिथे जन्मलेले आहेत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, त्यांची मोठमोठ्यांची नाव घेण्याची माझी पात्रता नाही. पण ज्ञानेश्वरी मधलं एक वाक्य आहे की एक छोटासा मुलगा असतो आणि तो आपले लाडे लाडे आपल्या वडिलाला म्हणा किंवा आपल्या मोठ्या भावाला म्हणा काहीतरी घास भरवतो. तर त्या प्रकारे बाबांनी आता मला एक दोन शब्द सांगण्याचे जी काही विनंतीने ते आदेश करू शकतात. विनंती कशी तर हे माझं भाग्य आहे की माझ्या ज्या काय भावना आहेत, ज्या काय श्रद्धा आहेत चव्हाण परिवाराच्या वतीने, तर ते म्हणजे सांगण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी मला जो काही भगवान गुलाब बाबा यांनी मला जी काही संधी दिली याबद्दल मी अत्यंत चव्हाण परिवाराच्या वतीने अत्यंत कृतज्ञता व्यक्त करून नतमस्तक होऊन मी माझी जागरी. अशा रीतीने मिळाला ते त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी थक्कच झालो. वारे प्रभू क्या अजब तेरी लीला है. असे भक्त आपल्या जवळ येऊन बसलेले आहेत. त्यांनी आपले दोन शब्द सांगावे व त्यांनी सुरेल शब्दामध्ये तो अनुभवही लोकांना सांगावा जो अनुभव मला मी त्यांना विनंती करेल. मैं उनसे अनुरोध करूंगा कि उन्होंने अपना वो अनुभव सूरत वाला मशीन कैसे मिली और कैसा कैसा काम चलते गया, बनते गया, उस मशीन में उनको कितना फायदा हुआ और कैसा नुकसान होने वाला था, ये तो उन्हीं को मालूम है. लेकिन उनका जो अनुभव हुआ वो बहुत अच्छा अनुभव हुआ है. अपने दो शब्दों में हम सारे लोगों को बतलाएंगे. आपकी मीठी आवाज सुनने के लिए सारे बच्चे लोग डॉक्टर साहब को बताया है और जो डॉक्टर साहब बता पाएंगे आप एक से बोला है आपको कैसेट में आता है. मैं गोकुल अष्टमी के साथ बाद बाबा जी के साथ नासिक उनके मेले पे हम 8-10 दिन तक बाबा जी के साथ रहे और गोदावरी माता जी के स्नान किया और वहाँ पे काफ़ी दिन बाबा जी के साथ रहे. फिर बाबा जी ने हमें आज्ञा नहीं दी छुट्टी के लिए. मुझे फिक्र था कि मेरी फैक्ट्री कैसे चलेगी पीछे से, क्योंकि काफ़ी मशीनें आ चुकी थी और कुछ मशीनें आ नहीं पाई थी जिससे फैक्ट्री चल नहीं सकती थी. वो देखने के लिए मैं बॉम्बे भी आया था. सोचा था कि मैं काटिल जाके बाबा जी से 2 दिन दर्शन करके मैं वापस फिर मैं बॉम्बे आके मशीन का बात करूँगा, फिर मैं दिल्ली चला जाऊँगा वापस. मगर बाबा जी साथ में काटिल से नासिक ले गए, मलकापुर ले गए और सब जगह बाबा जी के साथ चलते गए. जब 10-12 दिन हो गए तो चिंता लगी थी फैक्ट्री की, मगर बाबा जी की तरफ ध्यान भी था. फिर बाबा जी ने आखिर छुट्टी दी हमें और कहा कि आप जाओ बॉम्बे. बड़ी विनती की मैंने और फिर बाबा जी ने छुट्टी दी हमें. फिर बॉम्बे आके फिर यहाँ पे एजेंट हैं उनसे बात की मशीन के लिए, तो बोले हाँ सूरत के अंदर अभी फैसला हुआ है 2 दिन पहले कि वो मशीन बिकने वाली है, आप सूरत चले मेरे साथ. तो मैं वो हार्डेकर की मशीन थी और उसके बगैर कपड़ा बन नहीं सकता. वो गार्डन में लगी हुई थी. सूरत में बहुत बड़ा मिल है गार्डन बरेली, उसमें मिल में मशीनें थी. गार्डन का कपड़ा जानते हैं. गार्डन का कपड़ा आप जानते होंगे. उसमें वो डायरेक्टर हैं, सबका डिसीजन हुआ वहाँ पे कि वो मशीन बेचने का है. फिर हम सूरत गए, वहाँ पे एडवांस दे के आए और मशीन का फिर मैं दिल्ली मशीन ले गया. फिर अभी मैं बॉम्बे दोबारा आया तो पता लगा कि वो मशीन का डिसीजन गलत हुआ था. वो बाबा जी की कृपा से मेरे लिए वो मशीन सबने डिसीजन किया था, तो गलत डिसीजन लिया था उन्होंने, मगर बाबा जी ने मेरे लिए सही डिसीजन उनसे करवाया.